नमस्कार भैया. जेव्हा आम्ही नागझरीला आलो होतो, मार्गदर्शन केलं, माहिती दिल्यानंतर 10-12 जणांचे आरती मारीचे प्रोडक्ट पूर्ण घेतले आपल्या गावामध्ये. हळदीन घेतले, कापसाल घेतले, झेंडून घेतले, झेंडून घेतले. तर बाबर भाईनं पण घेतलं. बाबर भाईनं तुम्हाला सांगितलं आपल्या प्रोडक्ट बद्दल. तुमची माझी तर ओळखत नव्हती. तर पूर्ण नाव भाई आपलं? माझं नाव राहणार नागझरी. तर दरवर्षी तुम्ही हळद हे घेता, बरोबर आहे? दरवर्षी हळद राहते, दरवर्षी कापूस राहते, दरवर्षी झेंडू राहते, बरोबर आहे? तर आपण अर्धा एकरची आरचे मारी संजीवची तुम्हाला प्रोडक्ट दिले. आपण अर्धाच एकर हळदीला अर्धा एकरचं दिलं, 3 ड्रिचिंग दिल्या आणि 3 फवारण्या दिल्या. तर आपण पूर्ण टोटलची 1 ड्रिचिंग केली याला आणि 1 फवारणी केली. आरचे मारी संजीवनी स्टेट नंबर 1 ची ड्रिचिंग केली आणि 2 नंबरची फवारणी केली. त्याच्यात बुरशीनाशक स्टिकर टाकले. तर आपल्याला जी ही हळदी जी आहे वापरण्याच्या अगोदर काय कंडिशन होती औषधी आणि हे वापरल्यानंतर काय कंडिशन आहे आता? खरं तर अगोदर हळदीची कंडिशन कमी प्रमाणात होती. हा फवारल्याच्या ड्रिचिंगच्या ड्रिचिंग नंतर म्हणजे ही क्वालिटी चेंज झाली. हिरवं पण जास्ती आलं, पानाची रुंदी वाढली, जाडी वाढली, क्वालिटी 1 नंबर झाला पूर्ण टोटल, बरोबर आहे? म्हणजे प्लांट 4 कोपरे सारखे आहेत. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आंतरपीक तुम्ही मूग पण टाकलं होतं, आहे का नाही? मूग टाकून पण जे याच्यावर काही दुष्प्रभाव नाही, आहे का नाही? म्हणजे प्लांट 1 नंबर चांगला झाला. विशेष म्हणजे अर्धा एकरची तुम्ही जी आहे जवळपास ती 1.5 एकर सारखं वापरलं. 1.5 एकरला अर्धा एकरची म्हणजे अर्धा एकर जर जवळपास कापूस, अर्धा एकर हळद आणि अर्धा एकर झेंडू, म्हणजे जवळपास 2400 झाड, आहे का नाही? म्हणजे तिघाला तुम्ही रिझल्ट घेतला. तिन्ही मध्ये बी तुम्हाला काय काय बदलाव वाटलाय? बदलाव काहीच नाही. बदलाव नाही क्वालिटी रिझल्ट काय वाटायला तुम्हाला? रिझल्ट चांगलाच आहे. म्हणजे कापसाला बी, हळदीला बी, झेंडूला बी, तिघाला रिझल्ट चांगले. फुटवे चांगले व्हायलेत, क्वालिटी चांगली व्हायली, फाटेवाढ व्हायली, फांद्या गेद्या सगळं कापसाला मध्ये हिरवपणा, लसलस पूर्ण टोटल. तर भारतातले आरसीएम हरिसंजीवनीचे प्रोडक्ट भारताच्या दुसऱ्या शेतकऱ्यांना पण हे पूर्ण प्लॅन वापरायला पाहिजेत का नाही? औषधी वापरायला पाहिजेत का नाही? प्लॅन अर्धा एकर 1 एकर अनुभव घ्यायला पाहिजे तुझं. आता तुम्ही अनुभव जर घेतला नसतं तर अनुभव आला असता का? आता 4 कोपरे पहा ना, हळद पूर्ण सारखेच आहे ना. कुठून पण पहा, करपा नाही, गिरपा नाही, लाल्या नाही, तांबडा पान नाही, पिवळसरपणा नाही, म्हणजे पूर्ण टोटल. आणि फुटवे पण काढणं चालू आहे. हळदीचं जे सध्याला फुटवे पण चालू आहे, वाढ पण एकदम चांगली झाली, सगळंच चालू झालेलं आहे, बरोबर आहे? आणि खत पण आपण जास्त वापरलं का? नाही, एकदम कमी. सरांना जसं सांगितलं तसं तुम्हाला मी औषधी पाठवून दिली होती सरांकडे, तर तसं तुम्हाला जसं सांगितलं तसंच करणं चालू आहे. तसंच करणं चालू आहे. धन्यवाद, थँक्यू. बताओ बाबर भाई, तुम खड़ रहो जरा सा. क्या लग रहा बाबर भाई इनकी हल्दी में देखकर? इनकी हल्दी अच्छी है, साल से अच्छी है. देखो साल से अच्छी है. हर साल को ऐसी हल्दी नहीं रहती, है क्या नहीं? ऑलरेडी तुम्हारे तरफ से जिनको मालूमात हो गई प्रोडक्ट की, पहले तुमने हल्दी को लिए, झेंडू को लिए, आपने झेंडू देखे. अब हर साल से तुम्हारा 6 साल में भी ऐसा झेंडू का प्लांट नहीं बैठा था, ऐसा झेंडू का प्लांट बैठा. और हल्दी का भी तुमने जंगल जो है इनसे भी खड़क का जंगल है. हाँ, इससे भी हल्का खड़क है, लेकिन हल्दी हर साल से 1 नंबर है ना. हल्दी भी तुम्हारी हर साल से 1 नंबर पे डाली है क्या नहीं? हाँ. और दत्ता भैया ने जो है जैसा बोले, आधा एकड़ कुछ अपनी दवाई वापरो, तो आधा एकड़ को नहीं भी वापरे. आधा एकड़ को नहीं वापरने के बावजूद ऑलरेडी इनको रिजल्ट 1.5 एकड़ को दवाई वापरे तो भी इनको 1 नंबर रिजल्ट आया. कपास को भी रिजल्ट आया, हल्दी को भी रिजल्ट आई, यानी बर्ड गिड़ झेंडू को पण हर इसको रिजल्ट आया. तो किसानों ने जो है अपना, हर किसी ने जो है आधा एकड़ 1 एकड़ तजुर्बा लेना, इस्तेमाल करके देखना. इस्तेमाल नहीं करेंगे तो इस्तेमाल करेंगे तभी समझ में आएगा ना.